डबल डोअर फ्रीज मध्ये काय काय पार्ट वाढलेत आपले? टायमर एक वाढलाय, बायमेटल, हीटर, थर्मल फ्यूज आणि हा फॅन मोटर. एवढे पार्ट आपले काय झालेत? एक्स्ट्रा झालेत, सिंगल डोअर पेक्षा वाढलेले आहेत. ठीक आहे, आता ह्याचे पूर्ण वायरिंग डायग्राम बघूया. ठीक आहे, आता पिनटॉप मधनं ज्यावेळेस वायर येते त्यावेळेस किती असणार? 3 वायरी असणार आहेत. कुठल्या कुठल्या? आर्थिंग, न्यूट्रल आणि फेज. बरोबर का? आता आर्थिंग आलेली कुठे जाणार? बॉडीला तुम्ही कुठेही टच करा, कॉम्प्रेसरला टच करा, बॉडीला जिथं पत्रा असते किंवा जे कॉपरचे पाईप असतात त्याला कुठेही तुम्ही आर्थिंग दिले तरी चालेल. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण नाही फेजची वायरिंग बघूया, त्याच्यानंतर न्यूट्रलची वायरिंग बघूया कशी जाते. ठीक आहे, आता जसं आपण सिंगल डोअर फ्रीज मध्ये वायरिंग करत होतात सेम थोडीफार तशीच आहे. ठीक आहे, नंतर वेगळे. आता सिंगल डोअर फ्रीज मध्ये आपण आलेले पहिला फेज कशाला द्यायचे? थर्मोस्टेटला. बरोबर का? तर हे तर पण सेम असंच आहे. आलेले सिंगल डोअर हे फेज कुठे जाणार? पहिला थर्मोस्टेटला जाणार आणि थर्मोस्टेटच्या त्याच पॉईंट मधून कशाला जाणार? डोअर स्विचला जाणार. बरोबर का? थर्मोस्टेटच्या त्याच पॉईंट मधून कशाला जाणार? डोअर स्विचच्या कुठल्याही एका पॉईंटला द्यायचंय. आणि हे जे थर्मोस्टेटला आपण जे फेज दिलेले आहे ते आपण कुठेही देऊ शकताय. बरोबर, कुठेही इन करा आणि कुठेही आउट करा. आता त्याच्यातून ज्याच्यात आपण इन केले थर्मोस्टेट मध्ये त्याच्यामधूनच फेज आपण कशाला दिले? डोअर स्विचला इन केले. आणि डोअर स्विचचे जे फेज आउट झालेले ते कशाला जाणार? बल्बला जाणार. आता बल्बला कुठेही आपण ही फेज देऊ शकताय. ठीक आहे, हे इथं बल्बची आणि डोअर स्विचची फेज झाली. आता जे थर्मोस्टेटचा आउटचा पॉइंट आहे जिथून फेज आउट होते ते सगळ्यात पहिल्यांदा कुठे जाणार? टायमरला जाणार. आता मला सांगा, टायमरला इथे 4 पॉइंट आहेत, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. आता आलेली फेज टायमर मध्ये कुठे जाणार? 3 नंबरला फेज जाणार. ठीक आहे, जे थर्मोस्टेटचा पॉइंट आहे आउटचा त्याच्यामधून टायमरला 3 नंबर मध्ये फेज इन झाली. ठीक आहे, आता तिथं फेज इन झाली. आता ह्याच्यामध्ये 4 नंबरचा पॉइंट कॉम्प्रेसरचा आहे का 2 नंबर कॉम्प्रेसरचा पॉइंट आहे माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती. आता 4 नंबर आणि 2 नंबर आपण चेक कसं करणार की कॉम्प्रेसरचा पॉइंट कुठला आहे? कंटिन्युटी चेक करणार. बरोबर का? हा, पहिला टायमर चेक करणार की कॉम्प्रेसर वरती आहे का. कॉम्प्रेसर वरती असताना ज्या पॉइंटची आपल्याला कंटिन्युटी दाखवल 3 नंबर सोबत तो कशाचा असणार आहे? कॉम्प्रेसरचा. आता समजा आता आपण कॉम्प्रेसर वरती जास्त वेळ, किती वेळ कॉम्प्रेसर चालतो टायमर? 8 तास हा कॉम्प्रेसर वरती चालतो आणि 15 मिनिट हा हीटर वरती चालतो. ठीक आहे, आता 8 तास म्हणजे जास्त वेळ जिथं फिरतो तो कशावर असणार आहे त्यावेळेस? कॉम्प्रेसर वरती असणार आहे. ठीक आहे, मग आता हा कॉम्प्रेसर वरती आपण कंटिन्युटी चेक केली तर कॉम्प्रेसरची कंटिन्युटी कशाला आली? 4 नंबरला आली. ठीक आहे, आता 4 नंबरनं आपल्याला कशाला जाणार? हे कॉम्प्रेसरला, म्हणजे कॉम्प्रेसरच्या रिलेला आणि फॅन मोटरला. ठीक आहे, तुम्ही फ्रीज मध्ये असं सुद्धा वायरिंग ओळखू शकताय. बरं का? जिथून नाही टायमर असते, बरोबर का? टायमरच्या जिथून ज्या पॉईंट मधून 2 वायरी आउट झालेले असतात तो पॉईंट कशाचा असणार आहे? कॉम्प्रेसरचा आणि फॅन मोटरचा असणार आहे. ठीक आहे, आता समजा इथून 2 वायरी निघालेत. ठीक आहे, एक गेली फॅन मोटरला. बरोबर का? आता हे फॅन मोटरला फेज मिळाली. ठीक आहे, आणि त्याच पॉईंट मधून कॉम्प्रेसरला जाणार पॉईंट. बरोबर, कॉम्प्रेसरच्या रिलेला जाणार. बरोबर का? रिलेला कोणत्या साईडला जाणार? उजव्या, राईट साईडला, म्हणजे ज्या साईडला रनिंग पॉईंट आहे त्या साईडला हे फेज जाणार. ठीक आहे, आता हे झाले फेज इथं कॉम्प्रेसरला आणि फॅन मोटरला. ठीक आहे, आता आपल्याला बायमीटरला म्हणजेच हीटरला फेज द्यायचे. ठीक आहे, आता कधी पण बघा ज्यावेळेस हीटरला फेज जाते त्यावेळेस त्याच्यामध्ये काय लागलेलं असतंय? बायमीटर लागलेलं असतं. ज्यावेळेस -5 टेम्परेचर येईल त्यावेळेस हे बायमीटर काय होणार? ऑन होणार. आणि ऑन झाल्यानंतर हे सप्लाय कशाला पाठवणार? हीटरला पाठवणार. बरोबर का? आता इथं 2 नंबरचा पॉइंट आहे कशाचा आहे? हीटरचा आहे. बरोबर का? म्हणजे त्याच्यातून कशाला सप्लाय जाणार? हीटरला जाणार. आणि सगळ्यात पहिल्यांदा हीट बायमीटरला जाणार. ठीक आहे, बायमीटरला आता 2 वायरी असतात. बरोबर का? आता कुठलेही इन करा, कुठलेही आउट करा. बरोबर का? ह्याच्यामध्ये आता हे गोदरेजचं बायमीटर आहे. ठीक आहे, इथं कुठलेही एक वायर कुठलेही इन करा, कुठलेही आउट करा. बरोबर का? आता हे झाले का? टायमरवरून आलेली बायमीटरला आपण एक वायर दिलेली. आता जे दुसरी वायर निघालेली ते बघा, ते कशाला जाणार? हीटरला जाणार. ही गेली हीटरला. ठीक आहे, म्हणजे हे फेज मिळाले हीटरला. बरोबर का? आता हे जेवढे फेजची वायर आहे एवढी फेजची वायर पूर्ण काय झालेली आहे? इथं कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे, हे डबल डोअर फेजची नाही, जे फेजची वायर आहे ते एवढीच आहे. आता आपण बघूया न्यूट्रलची वायर. ठीक आहे, आता आपल्याला ह्याच्यामध्ये बघा न्यूट्रल कुठं कुठं द्यायचे? एक फॅन मोटरला बल्बला एक सुरुवातीला द्यायचे, फॅन मोटरला एक द्यायचे, कॉम्प्रेसरला एक द्यायचे आणि थर्मल फ्यूज वरून कशाला जाणार? हीटरला जाणार. कारण की हीटरला चालण्यासाठी काय पाहिजे? फेज आणि न्यूट्रलची गरज आहे. बरोबर का?
तर हे जे न्यूट्रल आहे, ठीक आहे, बघा हे न्यूट्रल पहिल्यांदा ज्यावेळेस जाताना आपण इथं बल्बला एक न्यूट्रल देऊया, ठीक आहे, बल्बला एक न्यूट्रल गेले आणि तेच न्यूट्रल आपण कंटिन्यू कुठे जाणार आहे, पुढे घेऊन OLP ला जाणार आहे. आता हे OLP चे न्यूट्रल OLP ला मिळाले, म्हणजे हे OLP आपण कुठे कनेक्ट करणार, जिथं कॉमन पॉइंट आहे कॉम्प्रेसरचा तिथं OLP लागणार, आणि जे स्टार्टिंग आणि रनिंगचा पॉइंट आहे तिथं हा रिले लागणार, बरोबर का. आता OLP च्या त्याच पॉइंट मधून काढा किंवा दुसरा जॉईंट मारून आपण तीच वायर पुढे घेऊन जाणार आहे, बरोबर का. ही वायर जाणार कुठं, थर्मल फ्यूजला जाणार. आता थर्मल फ्यूजचं काम काय आहे, ज्यावेळेस कुठल्याही कारणाने जर कंटिन्यू हीटर चालूच राहिला, जर समजा हा बरोबर, काय होतं कधी कधी कुठल्याही कारणाने टायमर किंवा बायोमीटर खराब झाले आणि ते कंटिन्यू हीटरला सप्लाय देत राहिले, तर हीटर काय होतं कंटिन्यू चालू राहणार, त्यामुळे ते काय होणार, बॉडी जळू शकते फ्रीजची जास्त टेम्परेचरने. तर ते होणारा अनर्थ टाळण्यासाठी हे थर्मल फ्यूज दिलेले असते सेफ्टीसाठी. ज्यावेळेस फ्रीज मध्ये +72 किंवा 70 टेम्परेचर येते त्यावेळेस हे थर्मल फ्यूज काय होणार, ऑटोमॅटिक ब्रेक होणार. आणि ब्रेक झालं तर काय होणार, हे जे न्यूट्रल मिळालेले असते, आता हे न्यूट्रल थर्मल फ्यूज वरनं कशाला मिळालेले असते, हीटरला मिळाले असते, तर हे न्यूट्रल इथून मधून ब्रेक होणार थर्मल फ्यूज मधून, बरोबर का, +72 टेम्परेचर आल्यानंतर. हा मग हे हीटर ऑटोमॅटिक काय होणार, बंद होणार, ठीक आहे. तर ते हीटरच्या सेफ्टीसाठी हा थर्मल फ्यूज दिलेला असते, ठीक आहे. तर हे पूर्ण काय आहे, डबल डोअरची वायरिंग आहे. फॅन मोटरला एक न्यूट्रल द्यायचे राहिलेले आपल्याला. आता हे रिलेच्या OLPच्या त्याच वायर मधून आपल्याला कशाला एक पॉईंट द्यायचा आहे, फॅन मोटरला एक न्यूट्रल द्यायचे, बरोबर का. हा कुठून पण आपल्याला एक न्यूट्रल त्याला द्यायचे. आता ह्याला अजून न्यूट्रल मिळाली का टायमरला, नाही मिळाले. आता टायमरला बघा न्यूट्रल आहे, हे तर थोडं कन्फ्युज होण्यासारखं आहे बरं का, तर कन्फ्युज करून घेऊ नका बरं का. आता मला सांगा, हीटर मध्ये काय एक स्प्रिंग आहे, बरोबर का, स्प्रिंग आहे. आता हीट टाइम बायमेटल आणि हीटरच्या दोन्हीच्या मधून एक जॉईंट निघालेला असतंय, हे बघा, किंवा हीटरवरनं ही दुसरी वायर काढली तरी चालेल, ती वायर जाणार कुठं बघा, 1 नंबरला जाणार. काय म्हणून जाणार, हे जाणार न्यूट्रल म्हणून. आता तुम्ही म्हणसाल की हेतून तर फेज आलेले, मग हेतून न्यूट्रल कसं निघणार, बरोबर का. आता मला सांगा, जर इथं फ्रीज मध्ये +5च्या वर टेम्परेचर असेल तर हे बायोमेटल ऑन झालेलं असतंय का, नाही झालेलं असणार. ज्यावेळेस -5 आलं तर हे ऑन होणार, बरोबर का. मग आता इथं जर प्लस मध्ये टेम्परेचर असेल, हे ऑन होईल का बायोमेटल, नाही होणार. म्हणजे हे जे इथून जे फेज आलेले ते इथं स्टॉप होणार बायोमेटल मध्ये, पुढे येणार का, नाही येणार. मग हे काय होणार, हे जे न्यूट्रल आहे ह्याच्या हे स्प्रिंग असते ह्याच्यामध्ये, बरोबर का, आणि ते स्प्रिंग काय होते, विद्युत वाहक आहे, म्हणजे त्यातून हे जे न्यूट्रल आहे, न्यूट्रल तिथून वाहणार, बरोबर का. मग हे न्यूट्रल कुठे जाणार पुढं, हे न्यूट्रल इथून डायरेक्ट 1 नंबरला जाणार. आणि ज्या वेळेस इथं समजा -5 टेम्परेचर येईल, इथं बघा आता -5 टेम्परेचर येईल, त्यावेळेस हे बायोमेटल काय होणार, चालू होणार. मग हे जे फेज आहे ना, हे फेज पुढे येणार, काय येणार, फेज पुढे येणार. आता हे फेज पुढे आले, हे जे न्यूट्रल आलेले असते ना इथून, ते लगेच रिसन जाणार, रिव्हर्ट जाणार, बरोबर का. रिव्हर्ट झाल्यानंतर हे हीटर काय होणार, इथं ऑन होणार. आणि त्यावेळेस ज्यावेळेस हीटर ऑन असते ना, त्यावेळेस इथं पण तुम्हाला फेजच दाखवणार 1 नंबरला, बरोबर. कारण की हे जे फेज पुढे आलेले आहे ना, हे फेज पुढे दाखवणार इथं, बरोबर का. जर समजा आता तुम्ही फ्रीज चेक करायला गेलात आणि त्याच्यामध्ये जर हीटरवर मोडवर असेल किंवा समजा बायोमीटर जर -5 टेम्परेचरला असेल, तर तुम्हाला इथं काय दाखवणार, 1 नंबरला नेहमीच फेज दाखवणार, बरोबर का. आणि ज्यावेळेस +5च्या टेम्परेचर वरती असते ना, त्यावेळेस तुम्हाला इथं मग न्यूट्रल दाखवणार. मग त्यावेळेस हे टायमर काय झालेलं असते, ऑन झालेलं असते. आणि ज्यावेळेस इथे ह्याला इथं फेज मिळते ना, त्यावेळेस हा टायमर फिरतो का, नाही फिरणार, कारण की ह्याला फिरण्यासाठी न्यूट्रलच नाही मिळत, तोपर्यंत हा टायमर एका जागी स्टॉप असतोय, बरोबर का. मग हे चालू कधी होणार, टायमर बघा चालू कधी होणार बघा, हे ज्या वेळेस हीटर पूर्ण बर्फ वितळवतोय फ्रीजर मधला, बरोबर का, तिथं हळूहळू टेम्परेचर कसं होणार, मग वाढत जाणार, प्लस मध्ये जाणार. मग जसं जसं प्लस मध्ये टेम्परेचर जाईल तस तसं हे बायोमीटर मग काय होणार, आता समजा +5 टेम्परेचर आलं तिथं, तर हे बायोमीटर लगेच हळू काय करणार, सप्लाय बंद करणार, पुढे जाणार. मग सप्लाय बंद केल्यानंतर लगेच मग ह्याला काय मिळणार, इथं न्यूट्रल मिळणार. कारण की हे जे न्यूट्रल आहे थर्मल फेजवर हीटरवर आलेले, हे लगेच पुढे येणार ना इथून. हे जे इथं फेज जी याची बंद झाली तर हे न्यूट्रल पुढे येणार आणि कुठे जाणार, 1 नंबरला जाणार, टायमरला जाणार. मग हे टायमर लगेच ऑन होणार. ऑन झालं की 15 मिनिट तिथून कशाला चालणार, हीटरला चालणार. 15 मिनिट झालं परत तो कशाला जाणार, कॉम्प्रेसरला जाणार.
तर अशा पद्धतीने पूर्ण फ्रीज, डबल डोअर फ्रीजची वायरिंग आहे. समजलं का सगळ्यांना?